नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन यामध्ये दोन पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे एक्झामिनेशनमध्ये महत्त्वाचं ठरतं. 100 गुणांसाठी हा पर्टिक्युलर पेपर 1 असतं, ज्यामधून मॅक्सिमम 90+ स्कोअर देखील मित्रांनो आपण करू शकतो. पण हे करण्यासाठी एक आपल्याला पूर्वनियोजन करावं लागेल. असं नाही की एक्झामिनेशनचं 1 महिन्यापूर्वीच आपण 10 युनिटचा हा पेपर 1चा सिलॅबस असतो. तर 1 महिन्यात आपण कंप्लीट करायचं आणि आपण मॅक्सिमम मार्क मिळवणार असं होत नाही. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हालाही कल्पना आहे की कुठलेही एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहोत, तर तेवढं डेडिकेशन, तेवढं वेळ, तेवढं नियोजन आणि त्या परीक्षेविषयी संपूर्ण माहिती आपल्याला असायला हवी. आता आपण आज पर्टिक्युलर बोलणार आहोत पेपर 1 विषयी. कारण एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 मध्ये 10 युनिट आहे. त्यापैकी असं पर्टिक्युलर भाग आहे की मॅक्सिमम आपण जर व्यवस्थित अभ्यास केलं, कन्सेप्ट जर आपण क्लिअर केलेलं, तर नक्कीच आपण 90+ स्कोअर करू शकतो. आपल्या प्रिव्हियस बॅचमध्ये देखील अनेक विद्यार्थी मित्रांनी अशाच प्रकारचं स्कोअर केलेला आहे. त्यामुळे हे अशक्य आहे अशातला भाग नाही. पण जर आपण मेजरली 2 महिन्यापूर्वी अभ्यासाला सुरुवात करू आणि सगळंच घटक आपल्याला येईल असं होत नाही. तर नक्कीच आता फेब्रुवारी एंडिंगपर्यंत आपण आलेलो आहोत. तर एक अभ्यासाची एक नवीन दिशा तुम्हाला ठरवायला हवी. जेणेकरून 26च्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 मध्ये आपण 90+ स्कोर करू शकू. यासाठी जर या नियोजन आपण खरंच अवलंबिला अप्लाय केलं आपल्या स्टडीमध्ये, तर नक्कीच मित्रांनो तुम्ही क्वालिफाय होता. त्यासाठी बघा कंप्लीट कोर्स देखील महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता 2 मार्चपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं बॅचची व्हॅलिडिटी 1 इयर्स आहे. नेट पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. लास्ट 10 इयर्सचं PYQs आपल्याला सोल्युशन सोबत मिळेल. 5000+ MCQs. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची इथे आवश्यकता नाही. या कंप्लीट नोट्सचा वापर करा. शुअर शॉट 100% तुम्ही क्वालिफाय होणार. डेली 8 वाजता लाईव्ह सेशन असेल. या व्यतिरिक्त मॅथचं सेशन 9 PM ला असेल. रेकॉर्डिंग पाहिजे तितक्यादा बघू शकता. फीज आहे ₹3000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र ₹2600 हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल्स नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स अवेलेबल आहे. फीज आहे ₹10,000. यावर डिस्काउंट मिळेल. 8,000 मध्ये पेपर 2 सोबत 1 इयर व्हॅलिडिटी, नेटचा पेपर 1 आणि सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. पेपर 2 साठी देखील 2 मार्चपासून आपण बॅच सुरू करीत आहोत. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन व्हा नवीन बॅचला. आता बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं एक स्वरूप जाणून घ्या. काय आहे? या पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये आपण बघतो की 2 पेपर असतात. परीक्षा हे 300 गुणांसाठी होतात. 2 पेपर असतात. एक जनरल पेपरमध्ये 50 प्रश्न 100 गुणांसाठी. पेपर 2 मध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी. पोस्ट ग्रॅज्युएशन हे एलिजिबिलिटी आपल्याला इथे दिसून येतं. सेकंड इयरमध्ये जरी असलं विद्यार्थी तरीही एलिजिबल आपण असतो ही परीक्षा देण्यासाठी. इथे कुठलंही नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक गुण नाही. नकारात्मक गुण नसणं हे एक पॉझिटिव्ह साईन आहे. आणि मेजरली पेपर 1 विषयी आज आपण डिस्कशन करूया की पेपर 1 मध्ये 90+ स्कोर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. सर्वप्रथम त्याचं सिलॅबस घटक समजून घ्या की पर्टिक्युलर काय काय घटक आपल्याला एक्झामिनेशनमध्ये आहे. तर सर्वप्रथम 10 घटक आहे, 10 युनिट आहे. ठीक आहे. या 10 युनिटला डिवाइड करा 3 भागामध्ये. कारण कुठल्याही पर्टिक्युलर परीक्षा जेव्हा टार्गेट करतो, पहिलं महत्त्वाचं स्टेप आहे त्याचं सिलॅबस जाणून घेणं. आणि दुसरं महत्त्वाचं स्टेप आहे की पर्टिक्युलर सिलॅबस जो आहे तो डिवाइड करून घेणं. जर डिवाइड करून घेतलेलं तर त्यातून काय होतं तुम्हाला इझी होत असतं. पर्टिक्युलर अभ्यास पद्धती आपण ठरवू शकतो. त्यामुळे याचं आपण काय करूया आज डिवायडेशन करून घेऊया. जसं लॉजिकलचं एक युनिट आहे, एक DIचं भाग आहे आणि एक मॅथमॅटिकल रिझनिंगचं भाग आहे. या 3 युनिट तुम्हाला परीक्षेमध्ये मिळवून देणार आहे 30 गुण. ठीक आहे.
तर यासाठी इझी टॉपिकपासून सुरुवात करा हार्ड लेवलपर्यंत. ठीक आहे. इझी म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग चा जो पार्ट आहे त्याला तुम्ही सर्वप्रथम करा. त्यामध्ये काय आहे, लेटर सिरीज, नंबर सिरीज, असं सोपं सोपं पार्टपासून जर तुम्ही सुरुवात केलेली तर हे तुमच्यासाठी सोपं होणार. ठीक आहे. त्यासाठी डेली बेसिसवर 9 PM ला सेशन स्टार्ट झालेले आहे, जेणेकरून तुमचं मॅथ्स अँड DIचं प्रॅक्टिस देखील जी आहे सुरू राहील. सेकंड आहे एक युनिट जे तुम्हाला मिळून देणार 10 गुण. ती युनिट आहे कम्प्रेहेन्शन म्हणजे आकलन. या युनिटसाठी आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिस करा. मॅक्सिमम प्रॅक्टिस इथे करावं लागेल. 5 प्रश्न येणार आहे 10 गुणांसाठी. आता हे ठरलेले आहे 40 प्रश्न. पर्टिक्युलर 40 नाही, इथे आपण म्हणूया 5 प्रश्न, 20 प्रश्न, टोटल 20 क्वेश्चन्स इथून येणार. ठीक आहे. 20 क्वेश्चन आपल्याला 40 मार्क्सचं हे नियोजन आहे. किती गुण मिळवून देणार, 40 मार्कांसाठी हा भाग आहे. आणि नक्कीच जर तुम्ही या भागाचं प्रॅक्टिस जर आजपासूनच सुरुवात केलेली तर मॅक्सिमम तुम्ही, म्हणजे गणिताचा भाग मला सांगायचं असं आहे की गणितचा भाग असा असतो जो काय आहे, एक फॉर्म्युला तुम्ही अप्लाय केलं, कन्सेप्ट तुम्हाला समजलं तर एक अचूक उत्तर तुम्ही देऊ शकता. त्यामुळे हे 40 मार्क तुमचं फिक्स टाईप आपल्याला पाहायला मिळेल. आता राहिला प्रश्न 6 युनिटचं. तर 6 युनिट कुठले आहे, तर 6 युनिटमध्ये पहिली युनिट आपली ठरतं टीचिंगची. अत्यंत सोपी युनिट आहे. रिसर्च हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आपल्या एक्झामिनेशनला. तिसरं आहे आपलं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन ही खूप सोपं प्रकार आहे. ICTचा एक भाग आहे. पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आणि हायर एज्युकेशन सिस्टम. सो अशा प्रकारच्या 6 युनिट तुम्हाला मिळून देईल 60 गुण. ठीक आहे. 60 गुण इथे असेल. ओके. प्रत्येकी युनिटमधून 5-5 प्रश्न इथे विचारलं जाणार आहे. सो अशा प्रकारचं हा 100 मार्कांचं नियोजन म्हणजे एक सिलेबस आपण डिवाइड करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने तुम्ही हे समजून घ्या. आता काय करायचं आहे बघा. काय केलं, पहिली स्टेप आपण सिलेबस जाणून घेतलेला आहे. सिलेबसचं विभाजन सुद्धा मी तुम्हाला डिवायडेशन करून दिलेलं आहे. ठीक आहे. 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केलेलं. डेली बेसिसवर 1 वीक. ठीक आहे. 1 वीकमध्ये तुम्ही काय करू शकता, 1 युनिट करू शकता. ठीक. जसं मंडे टू सॅटरडे युनिट 1चा तुम्ही अभ्यास केला तर त्याला संडेला रिव्हिजन करा. ठीक आहे. याचं महत्त्वपूर्ण स्टेप काय ठरेल, या पर्टिक्युलर युनिटमधून काय PYQ आलेले, मॅक्सिमम तुम्ही 7 इयर्स पेपर 1साठी 7 वर्षाचे तरी ॲटलिस्ट PYQज ॲनालाइज करून घ्या. आणि सगळ्यात शेवटी अभ्यास झालेला आहे, त्यानंतर MCQज प्रॅक्टिस विसरायचं नाही. कारण MCQ प्रॅक्टिस हे परीक्षेमध्ये खूप महत्त्वाची ठरेल. कारण परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतं, म्हणजे एक प्रश्नाला 4 पर्याय येणार आहे. तर याचा सराव व्हायला हवा. या पद्धतीने जर तुम्ही पेपर 1चा अभ्यास केलं तर नक्कीच मॅक्सिमम स्कोर तुम्ही पेपर 1मध्ये करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच पेपर 1च्या जर बॅचला तुम्ही जॉईन झालेले नाहीत तर 2 मार्चपासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. थँक्यू सो मच.